हो चला ह्यांना दाराला कडे घालून जाऊ आपण त्यांच्या गाडीवर. अगं मस्करी करते आई. उल्लू बनवते. हो बाबा चला आज तू चल. चल. चला कोणती चला मला गाडीवर. माहिती अगं मस्करी करते आई. हसते बघ हसते बघ. हो बाबा चला चला, गाडी लावली. हा. चल चल चल. हो चावी माझ्याकडेच आहे. चलो बाय. आता मी दाखवणार तसंच. अगं आई मस्करी करते. चल तू कर हॅलो एव्हरी. ए माझी मुलगी ब्लॉग बघ कशी करते. चल हॅलो एव्हरीवन म्हण ना. अरे हॅलो एव्हरीवन. झालं. ये की अगं ये. एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता वाजलेत रात्रीचे, तुम्हाला मी घड्याळ दाखवते, 10:30 वाजलेत. ओके. आणि माझ्या मुली रेडी झाल्यात न्यू ड्रेस घालून. का रेडी झालात तुम्ही? परीकडे जायला. तर रात्रीच्या 10:30 वाजता ह्यांना जायचे परीकडे, म्हणजे माझ्या भावाच्या मुलीकडे, म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी. आणि माझ्या मम्मीचं घर आहे इथून ऑलमोस्ट 1 तास. 1 तास ना, 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. मग आता काय करायचं? जायचं. उद्या जाऊया. नाही. तर चला निघूया. चला शूज घाला. आरामात आरामात. तर आता आम्ही चाललो आहोत परीकडे, म्हणजे माझ्या मम्मीकडे. आता वाजले 10:30. आता तिथे पोहोचल्यावर मी दाखवते की आम्हाला किती वाजलेत पोहोचायला. सो स्टे कनेक्टेड. निघालो आता आम्ही मम्मीकडे जायला. तर रात्री ना म्हणजे घरामध्ये एवढं गरम होत होतं ना, तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये की मला किती घाम आला होता. आणि बाहेर एवढं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं बरं झालं आपण घराच्या बाहेर निघालो. आणि मस्त झाला प्रवास. आणि पोहोचलो मग मम्मीकडे. परी ए पुरी काय झालं? मग चॉकलेट आणू का तुला एक? का ग? आता मी डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टरने आत्ताच सांगितलं की गार आणि गरम नाही खायचं. मग कसं खायचं? मग गार तर नाही खायचंय ना. तर इथे परीला ना बरं वाटत नव्हतं. तिची दाढ खूप दुखत होती. ॲक्च्युली किडल्या आहेत तिच्या दाढा. आणि ती खूप रडत होती. आणि तिला म्हणजे खेळायला वगैरे पण इथे शेजारी वगैरे लहान मुलं नाही आहेत. आणि आर्या इरावर तिचं प्रचंड प्रेम आहे. म्हणजे आर्या इरा आल्या की ती खुश होऊन जाते. आणि त्यामुळेच मग आम्ही तिला भेटायला आलो. तर आल्या आल्या त्यांचं बघा काय सुरू झालं. ड्रॉइंग काढायला घेतली आहे तिने. तिचा सगळा पसारा काढून त्यांच्यासमोर ठेवलात आणि मस्त तिघी एन्जॉय करत होत्या. आणि मग त्यांना बघून असं वाटलं की यार बरं झालं आपण इथे आलोत. आणि बाय द वे इथे पोचायला मला 11:30 झाले एक्झॅक्ट. 1 तास लागतोच इथे यायला. तर मग रात्रभर ह्या मस्त खेळल्या आणि 1 वाजता ऑलमोस्ट झोपल्या. त्यानंतर मी इथे डिरेक्टली तुम्हाला भेटते आहे नेक्स्ट डे दुपारी. तर दुपारची ना जेवणं वगैरे झाली होती आमची. मुलींना भरवलं होतं, मी पण जेवले होते. आणि आता माझी भावाची बायको जी आहे पौर्णिमा, ती जेवत होती. तर तिला म्हटलं चल मी तुला थोडीशी हेल्प करते. तर ती जेवते तोपर्यंत सिंकमध्ये जी भांडी होती, ओट्यावर जी खरकटी भांडी होती, तर ती मी घासायला घेतली. आणि इथे ना माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता. तर मी कसंबसं माझा फोन इथे ॲडजस्ट केलेला आहे. म्हणजे इथे एक रॅक होतं, मांडणी म्हणतो जे आपण कंटेनर वगैरे ठेवतो ना डाळींचे वगैरे. तर ती रॅक होती. तर त्याला मी माझा फोन ॲडजस्ट केला. भीती वाटत होती जरा की फोन पडतो आहे की काय, पण नाही. आणि इथे ॲक्च्युली मम्मीकडे आले, पण मम्मीलाच ना अचानक मुंबईला जावं लागलं. कारण की पहाटे 6 वाजताच माझी मावशी राहते मुंबईला. आणि त्यांच्या इथे एक म्हणजे मावशीच्या दिराचा मुलगा एक्सपायर झाला अचानक. काहीतरी झालं अचानकच. त्यामुळे मग मम्मीला जावं लागलं. अदरवाईज मग मम्मी असते शक्यतो. सो येस. तर आता मी इथे काय करते, जी सिंकमध्ये होती ना तेवढीच भांडी मी घासून घेते. आणि बाकीची रिकामी करायची आहेत, जशी गॅसवरची वगैरे स्वयंपाकाची. तर ती नंतर पौर्णिमा करेल. तर तोपर्यंत मी हे करते. आणि मुलींचं अजूनही खेळणंच चाललं आहे. त्यांचं खेळणं काही संपतच नाही आहे. त्यांना खूप फोर्स करते आहे मी
पण मुळात म्हणजे आपल्या घरात त्या ह्या वेळेला झोपून जातात, 2:30 पावणे 3ला त्या झोपतात. पण इथे मला वाटतं 3 वाजत आले होते तरी पण त्या झोपत नाही आहेत. तर मी म्हटलं चला त्या नाही झोपत आहे तर आपण थोडंफार शूट तरी करून घ्यावं, संधीचा सदुपयोग म्हणून. आणि इथे मी घासता घासता पौर्णिमाशी गप्पा पण मारत होते. सो म्हणून मग मला काही एवढं वाटलं नाही, होऊन जातं. नाही तर आपल्या घरात मी शक्यतो गाणी वगैरे लावते, पण जर व्हिडिओ काढायचा असेल तर मग गाणी नाही लावत, मग व्हिडिओज काढत असते. असं काहीतरी माझं चालू असतं. आणि ड्रेस माझा तोच दिसतोय जो काल आहे तो, कारण की मी झोपायलाच यायचं होतं इथे म्हणून तो ड्रेस घालून आले. आणि आता मी थोड्या वेळाने म्हणजे हे कामं वगैरे झाले की मग माझं मी आवरेल आणि तेव्हा मग मी चेंज वगैरे करेल. तरी ते ऑलमोस्ट होत आली होती माझी भांडी घासून आणि बाकीची मग रिकामी केली नंतर पौर्णिमाने आणि मग तिनेच घासली ती, मी नाही घासली. मग तोपर्यंत मी काय केलं, थोडंसं बाहेरचं वगैरे आवरण्यात हे केलं. तर येस, इथे पहा माझं ऑलमोस्ट झालेलं आहे. सिंकमधलं सगळं क्लीन करून झालं आहे. मग मी बाहेरच्या रूममध्ये आले आणि बाहेरनं मुलींनी बेडची वाट लावली होती आणि ते व्हाईट कलरची पिशवी आहे त्याच्यामध्ये खेळणी होती, तर ती खेळणी सगळी घरभर पसरलेली होती. तर मुलींनीच ती आवरून ती पिशवी तिथे ठेवली. पण मी मुलींना झोपण्यासाठी इथं बेडवर जागा करत होते आणि मम्मीचा बेड खूप मोठा आहे, त्याच्यावर 4 लोक आरामात झोपू शकतात. तर मग मी मुलींना म्हटलं की तुम्ही इथे झोपा. काय झालं? शिजले का? ए चला वर चला. कोण झोपतंय ते मी बघतेय. काय तुझं नाटक आर्या, किती नाटक आहे हिचं. चला मला झाडू मारायचं आहे. श्री तू यांना घेऊन झोप वर. श्रीला काय, श्री कुठे आलाय, रिसॉर्टला वगैरे आलाय का नुसतं खायचं आणि आराम करायचं? तरी ते हे तांदूळ होते माझ्या हातामध्ये, तर ते काल मम्मीने आणायला सांगितले होते, इंद्रायणी तांदूळ. सो ते आम्ही रात्रीच घेऊन आलो होतो, पण ते लक्षात नव्हतं, ते गाडीच्या डिग्गीत तसेच राहिले होते. तर ते श्रीने आत्ता काढले आणि मी त्याला म्हटलं उन्हामुळे शिजले असतील तांदूळ. आणि ते बेड आवरून दिला होता, पण त्याची मुलीने परत वाट लावली आणि काही झोपायलाच तयार नव्हत्या. तर तोपर्यंत मी ना खालचा पसारा फटाफट उचलला आणि झाडून घेतला. आणि इथे ना बाहेरचा एरिया तुम्ही बघा, मम्मीचा एवढा सुंदर आहे ना, मम्मीने छान छान झाडं वगैरे लावलेली आहेत, तर बघायला छान वाटतं हिरवळ डोळ्यासमोर असलेली. सो येस, आजचा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा नक्की. आणि येस, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटते उद्या एका छानशा व्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.